मित्रांनो आम्ही आलो तिथं द झाम जंक्शनच्या ठिकाणी. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आता आम्ही अयोध्यामध्ये आलो आहे. जस्ट आमचं पाऊल पडलेलं आहे अयोध्यामध्ये. जय श्री राम मित्रांनो. तर खूप उत्सुकतेने आम्ही आलो तिथं आणि आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे मित्रांनो. तर पाहायला विसरू नका. तर खूप छान प्रकारे आम्ही मंदिराचं दर्शन कसं घेतो, कुठं जातो, कुठं म्हणजे कोणतं ठिकाण पाहतो, सगळं तुम्हाला कॅमेराद्वारे माध्यमातून तुम्हाला सगळ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. अयोध्येचा ब्लॉग पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. आवडल्यावर नक्की लाईक करा. माझा घसा बसलेला आहे सध्या बोलून खूप मेहनत घेतो मित्रांनो. मेहनत घेतोय. मला नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला बघूयात. भरपूर सारी पब्लिक आहे. पब्लिक बघा इथे पब्लिक लई आहे, भरपूर आहे. तर चला लेट्स गो. बघा सगळे तर चला बघू. सगळे लोक आलेत बघा उत्सुकतेने. बघा मित्रांनो आता गाडीमध्ये बसमध्ये आम्ही. आणि ज्यावेळेस तुम्हाला जर यायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही इथं उतरले का स्टेशनवर, त्यावेळेस बस लागन. बसने या नक्की. मित्रांनो आम्ही आलो तिथं द झाम जंक्शनच्या ठिकाणी. आणि हे बघा कसला भारी सीन आहे. आणि सगळे लोक जे आहे ना तुम्हाला दाखवतो. इथं झोपायची सुद्धा सोय एकदम मस्त. सोय म्हणजे कसं, एक हॉल आहे मोठा आणि त्या हॉलच्या ठिकाणी सगळे लोक झोपलेले सध्या. बघा इकडे जागा आहे. ठीक आहे चला. तर मित्रांनो फायनली आपल्याला एडिटिंगला जागा भेटलेली आहे. बघा तर इथं चार्जिंगचं बोर्ड भेटलं आम्हाला आत्ता तिथं. तर बरं झालं, कारण आपल्याला एडिटिंग करायचा व्हिडिओ. तर आता मी एडिट करतो आणि पोस्ट करायचो सकाळी 8 वाजता. तर 8 वाजता व्हिडिओ बघायला रेडी राहा आजचा ब्लॉग. तर ठीक आहे बघूच. चला सगळेच मोबाईल जे आहे ना चार्जिंग करून घेतो. 1 2 3 4 हे पॉवर बँक, परत अजून एक पॉवर बँक आहे बॅगमध्ये. सगळं चार्जिंग करून घेतो म्हणजे काय होतं आहे परत प्रॉब्लेम येणार नाही चार्जिंगला. पण सगळं इकडं झोपलेलं आहे. इकडं आपलं लातूरचे पोरं भेटले. लातूरचे घरी झोपले का? इथं बघा सगळे झोपले. तिथं आतमध्ये सोय सगळे झोपायला इथं अयोध्यामध्ये. अयोध्या जंक्शनमध्ये आम्ही सध्या. ठीक आहे बघूच मित्रांनो. आता झोपतो थोडं. आता 3 वाजले सकाळचे, अजून झोपलो नाही काही नाही. हे बघा इथं झोपायचं थोडी सोय. झोप घेतो म्हणजे बरं वाटतं थोडंसं. नाही तर आजारी पडलो तर प्रॉब्लेम येईल परत. तर ठीक आहे झोप घेतो आता. आणि झोपेतून उठल्यावर तुम्हाला परत ब्लॉग चालू करतो. फायनली मित्रांनो सकाळ झाली, उठलो मी आता. आणि आता इथं झोपलो बघा. रात्री तुम्हाला दाखवलं होतं. सकाळी बघा रात्री सगळे झोपलेले होते आणि आता इथं कोणीच नाही. जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, काल प्रयागराजमधून मी अयोध्येमध्ये आलो आहे. पूर्ण ब्लॉग आत्ता पोस्ट केला आहे मी. पूर्ण व्हिडिओ बघत जा. आपले फुल म्हणजे एकदम छान प्रकारचे व्हिडिओ असतात. तर आज बघू अयोध्येमध्ये आम्ही सध्या पूर्ण अयोध्येचं दर्शन तुम्हाला करून देत होतं. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारचा व्हिडिओ होणार आहे. तर आत्ता वगैरे मित्रांनो फ्रेश वगैरे होतो. आता तोंड वगैरे धुतो. रात्री बघा सगळे इथं किती भयानक लोक होते. आता कोणीच नाही, सगळे साफसफाई चालू सध्या. तर खूप परिसर चांगला आहे. जय श्री राम मित्रांनो. प्रसन्न वातावरण आहे आणि खूप छान वाटतं देवाच्या ठिकाणी आल्यावर. आता चार्जिंग पण करून घेतो. पॉवर बँक चार्जिंग वगैरे करतो आणि अपडेट सांगतो तुम्हाला काय आहे काय नाही. तर हा व्हिडिओमध्ये राहा. आमचा गडी अजून झोपला आहे, त्याला उठतो. माझा घसा पण लई भयानक बसला आहे मित्रांनो, कारण काल लईवर पाण्याने त्यांनी प्रॉब्लेम आला. तर ठीक आहे मी आता जर्किंग वगैरे काढलेलं आहे. मी आता फ्रेश वगैरे होतो आणि आजचा सफर खूप छान होणार आहे. तर हा व्हिडिओमध्ये लाईक करा, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब. हा तर मित्रांनो सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, ताकी आपण जे ना जे व्हिडिओ बनवतो ना ते तुम्हाला भेटून जातील. तर चला. तर फायनली मित्रांनो मी आता आपलं थोडं फ्रेश वगैरे झालो आहे. आंघोळ तर नाही केली बरं का, पण तोंड वगैरे धुतलं आहे, कपडे शर्ट वगैरे घातला दुसरा. आणि आता थोड्याच वेळानं आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि तुम्हाला लवकरात लवकर खूप छान प्रकारचं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता सध्या आम्ही अयोध्यामध्ये इथं, तुम्हाला तर माहिती आहे. आणि कालचा व्हिडिओ जर नसेल पाहिला प्रयागराजवरून अयोध्याला येताना सगळं पूर्ण ब्लॉग, तर नक्की बघा. त्याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला पाहण्यासारखं आहे. तर ज्यांना कोणाला अयोध्याला किंवा प्रयागराजला यायचं असेल त्यांच्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे. तसं ऑलरेडी आपले व्हिडिओ बघत जा आणि तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल कसं यायचं कसं नाही. कमी बजेटमध्ये येताना तुम्ही काय अडचण नाही. तर ठीक आहे बघू आज काय होतं आहे काय नाही, तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल. तर फायनली मित्रांनो आम्ही निघालेलो आहे. आम्ही सगळं रेडी वगैरे झालो, सगळं फ्रेश वगैरे झालो
आणि पब्लिक बघा फक्त सकाळ सकाळी अयोध्यासाठी दर्शनासाठी भरपूर सारे लोक येत असतात. तसं आम्ही पण आलो. माझा घसा गावा नीट होतो काय माहिती. तर ठीक आहे बघ हे पहा नजारा अयोध्या जंक्शनचा रेल्वे स्टेशनचा. पूर्ण पब्लिक क्राऊड नाही आहे भरपूर आहे. तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा. आज काय होतं आहे बघू. आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्हाला पाहण्यासारखा. तर मिस करू नका व्हिडिओ. स्किप करू नका कारण प्रत्येक क्षण आणि प्रत्येक प्लेस तुमच्यासाठी पाहण्यासारखी आहे. तर ठीक आहे चला लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आमच्यासोबत आता ना स्कॅम होता राहिलेला आहे. कारण स्टेशनपासून मंदिर फक्त 700 मीटर आहे आणि रिक्षावाला म्हणत होता इथून 4-5 किलोमीटर जावं लागतं आहे. तर एवढं काही लांब नाही मित्रांनो. डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर आलं ना तर चालत जायचं 500 मीटरला आलं की आम्हाला पण माहीत नाही एक लेफ्ट मारा म्हटलं तिथून डायरेक्ट मंदिर आहे. तर आम्ही चालत जातात. भरपूर असा सुंदर नागा. आणि अजून एक स्कॅम झाला आहे आमच्यासोबत. रात्री आमचं चार्जर गेलं. आमचं चार्जर चोरली गेलं. आमच्या हलगर्जीपणामुळेच गेलं त्या का. तर मी काय केलं ते रात्री चार्जिंगला लावलं मी आणि मी लक्षातच नाही माझं घ्यायचं. तर ते तसंच राहिलं पण कोणतरी घेऊन पण गेलं. कोणी जर नेलं नसतं तर ते चार्जर तिथंच असतं पण नव्हतं तिथं. तर ठीक आहे माझा आवाजला बाहेर बसला आहे. तर मित्रांनो सगळ्यात आधी मेडिकलला जाणार आहे. दादासाठी काय गोळ्या मेडिसिन वगैरे घेणार आहे. असे भरपूर प्रकारे स्कॅमर नाटी कधीच लागायचं नाही. याला येडगा आणली ती मला आम्हाला म्हणून राहिले 1.5-2 किलोमीटर आहे आणि खरं 500 मीटर आहे. अवघड काम आहे मित्रांनो. अयोध्येमध्ये आले ना तुम्ही तर स्कॅमरपासून वाचून राहा. स्कॅमर म्हणजे जे म्हणते ना तुम्हाला इथं चला तिथं चला कुठं जायचं नाही कधी पण. स्वतःच्या मनावर जायचं. इथं बटाटे दाखवा काय काय ये लिट्टी चोखा है मतलब खाए खातिर लिट्टी चोखा खाए खातिर मतलब बटाटे ना. बटाटा है ना. बटाटा आलू है क्या. गेहूँ का आटा है इसको बोला जाता है बाटी चोखा. जेना खाइल बाटी चोखा वो खाइल पिछले धोखा. स्पेशल बाटी चोखा है. अच्छा धोखा खाएगा जो नहीं खाएगा जो नहीं खाएगा धोखा खाएगा. मित्रांनो काहीतरी बाटी चोखा आहे 30 रुपये जोडा आहे. एक्सपिरियन्स घ्यायचा पण वाटलं होतं मला पण नको कसं लागेल आम्हाला नाही. क्या भाई अभी यूट्यूब पे चैनल है हमारा भाई ये क्या है. बाद में आ जाओ बोला है वो भाई. देखे कर लीजिए हम देखेंगे फिर अपना फिर चाय करते हैं. तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा. बघू काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सकाळ झाली मस्त गार लागायला लागले. मस्त नाही मरणाचं गार लागायला लागलं भयानक. राजकीय श्रीराम चिकित्सालय अयोध्या. गर्दी इथं पण आहे का. राजकीय श्रीराम चिकित्सालय धाम राजकीय. इकडे मित्रांनो गाड्या बघा कशा गाड्या. बुढ़ाऊ मरी जाएगो.
अयोध्येला आले का सामानला जपत जा, कारण देवासाठी आपण येतोय, पण लोक येडेगाणीचे असतात काही. तर ठीक आहे, आता आम्ही 6 महिने आता चांगल्या जागेवर ठेवतो, एकदा मस्त लॉकरच्या जागेवर ठेवतो तिथं. बघतो तिथं लॉकरमध्ये सेफ राहतं असं म्हणते तर. बघू दादा काय होतं. चला तिथं चप्पल ठेवायला जागा पाहिजे, चप्पल ठेवायला. बघ मित्रांनो, आता आम्ही जे ना आम्ही हे ठेवतो तिकडं बॅगे वगैरे जे आहेत ना इथं लॉकर रूममध्ये ठेवतो, म्हणजे आम्हाला आतमध्ये काही नेता येत नाही, म्हणजे कोणालाच नेता येत नाही, आम्हालाच नाही. चालत लॉकरमध्ये बॅग ठेवायला, लॉकरमध्ये बॅग लॉकरमध्ये बॅग ठेवतो तो, आणि म्हणजे बॅग काय ना सेफ राहतात, सेफ. तर मित्रांनो, आत्ताच दर्शन झालंय. आमच्या बॅगे ठेवल्या होत्या, आता हे घेतल्यात का इथं बॅगे ठेवल्या होत्या बघा आम्ही इकडं. तर आतमध्ये दर्शन करतो त्यावेळेस कॅमेरा नव्हता नेला, त्याच्यामुळं शूट नाही केला आम्ही, आणि करता पण नाही आला, कारण अलाउड नाही आहे. तर आता निघालो आम्ही. आता मंदिराचं दर्शन झालं, अयोध्येचं राम मंदिराचं पूर्ण दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर आपले चप्पल पण घेऊ, चप्पल पण नाही अजून मी काढली. तर ठीक आहे, चला राहा व्हिडिओमध्ये राहा. मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर आम्ही जेवण करतो इथं. हे बघा, सकाळचे म्हणजे दुपारचे 3 वाजले तर, आणि 3 वाजता जेवण करतो आम्ही. घरी असताना मी 2, 9, 10 वाजता 11 वाजता जेवायचो, म्हणजे ट्रॅव्हलचा डिफरन्स बघा, डिफरन्स. आता जेवण करतो एकदा. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो इथं स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरती चाललो होतो परत. तर बघा आता बघूच काय होतं आहे काय नाही. पाठीमागा बघा, दर्शन वगैरे झालं आहे आमचं आत्ताच, आणि आम्ही निघालेलो होतो आता परत. तर बरेच लोक जे आहे ना दर्शनासाठी येतात, आणि खूप छान वातावरण असतं इकडचं मित्रांनो. नक्की या तुम्हाला जर येत असेल तर. आणि हां, तर बघू अजून इथून पुढे काय होतं आहे. आता वाजलेले 3 वाजत आले तर, आणि आता जेवण वगैरे झालं आमचं. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, आणि आत्ता खाल्लं आहे. तर ठीक आहे, बघूत काय होतं काय नाही. येडा माणूस काय करते बघा आधी. म्हणलं बुटामध्ये जे ना, बुटामध्ये राडा झाला सगळा, हे बदलून घ्यावं सगळं. और चिच्चा कितने का दिया क्या? हॅलो, ये वाला काय नाही, दर्शन झालं आता निघलो. 70 का नहीं 60 का पहले बोला है. कितना हुआ पूरा पैसा? आता बघतो ना कुठं जातो ना. 3 चल लगाया है, 60 काय करता और 70 130. हाँ आहे. मारोगे भी तभी नहीं है. नहीं अरे आप अरे तो काम करवा लो इधर. आप हमारे देवता सर, हमारा ही आप. मित्रांनो, आता इथं आलो मी, आणि आता झालं अयोध्याचं दर्शन झालं, सगळं झालं आहे. आणि आता मित्रांनो, आम्ही निघालेलो इथं दिल्लीसाठी. कशासाठी जायचं माहिती का? तर आलं सरचं म्हणलं तिकडचं तिकूनचे ना काहीतरी तुम्हाला पर्यटन स्थळं दाखवून यावेत, आणि व्हिडिओमध्ये ब्लॉगिंगसाठी पण आपल्याला कंटेंट भेटून जाईल. इथून दिल्लीला लांब आहे मित्रांनो, इथून मला वाटतं आहे इथून एक 700-800 किलोमीटर आहे. आम्हाला ट्रेनने जायचं आहे. तर जाण्यासाठी ऑलरेडी 1 दिवस लागतो माहिती आहे का? तर बघू आता कसा प्रवास होतो आमचा, काय होतं आहे. तसं ऑलरेडी ट्रेनने प्रवास करू लई थकलो आहे मी आता. तर काय अडचण नाही. तर अयोध्याचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघू तर अजून एंड नाही करायचा आपला व्हिडिओ. तर ट्रेन थोड्या वेळा येणार आहे. मी सध्या स्टेशनवरती आहे, सध्या अयोध्या जंक्शनवर आहे मी, अयोध्या स्टेशनवरती. तर ठीक आहे, बघूयात काय होतं आहे काय नाही. आणि ब्लॉग चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केलं तर. आणि लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, आणि बेल आयकॉन ऑन करून ऑल करा, जेणेकरून माझं जे व्हिडिओ बनवतो ना मी तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल. ठीक आहे, बघूत काय होतं काय नाही. आता मी एक मेडिकलमधून जे गोळ्या घेतल्यात घाशाच्या. माझा घासाला दुखत होता, म्हणजे आवाजच येत नव्हता. आता थोडं बरं यायला लागला आहे. तर ठीक आहे, बघूत काय होतं काय नाही मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो. तर हां,
राहा व्हिडिओमध्ये. तर चला थोड्या वेळाने अपडेट दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही सध्या इथं स्टेशनवरती इथं जंक्शनवरती आहे इथं जंक्शनवरती. तर आता सगळं झालं आहे, आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता ट्रेनची वाट बघतो जी की दिल्लीला जाणार आहे थोड्याच वेळाने. आणि आम्हाला दिल्लीला जायला कमीत कमी 1 दिवस लागणार आहे. आता सध्या वाजले 7:30-8 वाजलेत आणि उद्याच्या सकाळच्या 8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार आहेत, 8 किंवा 9 वाजेपर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघूयात काय होतं काय नाही. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लवकर सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा ब्लॉगसाठी एक्साइटमेंट ठेवत जा, कारण आपण मनापासून व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जे की नवीन असतं सगळे ठिकाण नवीन असतं, सगळ्या गोष्टी नवीन असतात, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पाहायला पण मजा येत असेल. तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.